नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका अशा फळाबद्दल जाणून घेणार आहोत ज्या फळाला पिकलेलं असताना तर महत्त्व असतंच, पण त्यानंतर ते जेव्हा ड्रायफ्रुट्स मध्ये वापरलं जातं तेव्हा त्याला खरं अनन्यसाधारण महत्त्व येतं। अशा एका फळाबद्दल जाणून घेणार आहोत। ते फळ आहे अंजीर। अंजीर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आढळतं। अंजीरचा इतिहासही आज आपण बघणार आहोत। अंजीर हे साधारणतः मोदकासारखं फळ असतं। याच्या आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर असतो। गर असल्याने त्याचबरोबर याच्या आतमध्ये पिवळसर बिया असतात। अंजीर पिकल्यानंतर फार काही काळ टिकत नाही, त्यामुळे अंजीर मोठ्या प्रमाणामध्ये लोकल मार्केटमध्येच जास्त प्रमाणात बघायला मिळतं। आता अंजीर मोठ्या प्रमाणात पिकतं कुठे? अंजीर मोठ्या प्रमाणात आशिया खंडामध्ये घेतलं जातं, पण इजिप्तमध्ये 4000 वर्षांपासून अंजीर या पिकाची लागवड केली जात होती। आता आशिया खंडामध्ये अंजीर मोठ्या प्रमाणामध्ये पिकवलं जातं। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, कर्नाटकामध्ये, त्याचबरोबर कर्नाटकामध्ये श्रीरंगपट्टण, त्याचबरोबर गुजरातमध्ये, उत्तर भारतामध्ये, लखनौमध्ये हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। या पिकामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, त्याचबरोबर लोहही आहे। इतके सारे घटक द्रव्ये यामध्ये आहेत, पौष्टिकता यामध्ये आहे। त्यामुळे ड्रायफ्रुट्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो। आता अंजीर म्हणाल तर अंजीरची वरची जी स्किन आहे ती जाडसर आहे, त्याचबरोबर आतला जो गर आहे तो स्वीट आहे, रवाळ आहे। त्यामुळे जे काही आतड्याचे आजार असतील, इंटेस्टिनल डिसऑर्डर्स असतील, किंवा ज्या व्यक्तींमध्ये रक्तवाढीसाठी रक्तकण कमी आहे, तर अंजीरमध्ये असे काही रक्त वाढण्याचे घटक आहे, आयर्न आहे। त्यामुळे हे अंजीर रक्तवाढीसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतं, फायद्याचं ठरतं। अंजीर हे उष्णता कमी करणारे आहे। म्हणजे अंजीर सुक्या मेव्यामधलं अंजीर जर पाण्यामध्ये भिजत ठेवलं रात्रभर आणि ते सकाळी उठून तुम्ही घेतल्यास तर ते पाणीही घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णताही कमी होणारे आहे। त्याचबरोबर अंजीर हे कॅल्शियम असल्यामुळे अंजीर हे हाडांसाठीही मजबूती देणारं आहे। त्याचबरोबर इन्फर्टिलिटीचे जे पेशंट असतील त्यांनीही अंजीर खावं, कारण अंजिराने लैंगिक याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील, इन्फर्टिलिटी रिलेटेड काही डिसीज असतील, तर त्यामध्येही ते पुष्टी करणारे आहे। त्यामुळे त्यांनी घ्यावं। त्याचबरोबर अंजीरची बाहेरची स्किन जाड असल्यामुळे मलावरोध असेल, कॉन्स्टिपेशनचे पेशंट असतील, ज्यांना पोट साफ होण्याची ही तक्रार नेहमीची असेल, तर सुक्या मेव्यामधलं एक अंजीर या सर्व आजारांवरती बरं करणारं आहे, फायदेशीर ठरणारं आहे। अंजीर हे असं एक ड्रायफ्रूट आहे की जे मोव्यादामध्ये चालणारं आहे। नाही तर काही ड्रायफ्रुट्सने शरीरातील उष्णता खूप मोठ्या प्रमाणात वाढते, पण अंजीर सेवनामुळे ज्यांना पाईल्सचा त्रास होतोय, म्हणजे ब्लिडिंग होतंय, म्हणजेच रक्त प्रवाहही होतो आहे, किंवा काहींना कोंब असतो, अशा दोन्ही ठिकाणी मोव्यादावरती अंजीर चालणारं आहे। म्हणजेच काय, अंजीर ओलं असू द्या किंवा कोरडं असू द्या, ते खूप फायदेशीर आहे। लोकल मार्केटमध्ये तुम्हाला ओलं अंजिराचं फळ मिळत असेल तर ते जरूर घ्यावे। त्याचबरोबर सुका मेव्यामध्येही अंजीर उपलब्ध होतात इझिली, ड्राय अंजीर, तर तेही तुम्ही खायला हरकत नाही, हेच इथे सांगायचं आहे।